मित्रांनो, आपण आज जे नागाळे आहे तर नागाळीबद्दल माहिती जाणून घेणार आहे। मित्रांनो, आपण खरबूज, टरबूज, त्याचबरोबर जे वेलवर्गीय पिकं आहे त्यामध्ये भेंडी असो तर त्यामध्ये टोमॅटो असो, तर मित्रांनो अशी पिकं आपण घेत असतो। मग या पिकामध्ये आपल्याला जी नागाळी आहे तर नागाळीचा प्रादुर्भाव त्यामध्ये दिसून येत असतो। मग मित्रांनो, नागाळीची जी लाईफ सायकल आहे ती कशी असते, त्यावर कंट्रोल कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्याचबरोबर मित्रांनो त्यामधील जी नागाळी आहे तर ती कशी ओळखायची, तर त्याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष भारी। तर मित्रांनो, आपण सर्वात प्रथम जे जाणून घेऊ की जी लाईफ सायकल आहे नागाळीची तर ती कशी असते। तर मित्रांनो, नागाळीची जी लाईफ सायकल आहे तर लाईफ सायकल जी आहे तर लाईफ सायकल मध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जी माशी असते तर ती माशी आपल्या पिकामध्ये येत असती। त्यामध्ये पिवळी माशी किंवा काळी माशी त्यामध्ये असती, तर ती सूक्ष्म माशी असते मित्रांनो। तर त्या माशीमध्ये जी माशी आहे तर ती आपल्या झाडाचे जे पान आहे तर त्या पानावर आपली अंडे ती घालत असते। मग मित्रांनो, अंडे घातल्याच्या नंतर जी 3-4 दिवसाच्या नंतर ते अंड्यामधून जी हे आहे आपली आळी आहे तर ती आळी बाहेर पडते। आणि मग मित्रांनो त्यापासून तिथून मग तिचं जे खाण्याचं काम आहे तर ते चालू होत असतं। मग मित्रांनो, जी नागाळी आहे तर ती नागाळी त्या छिद्र करून त्या आतमध्ये पापुद्र्यामध्ये जाते आणि आतलं जे हरित कण आहे, हरितद्रव्य जे कण आहे तर ते खाण्याचं काम करते, सेल खाण्याचं काम करते। मग मित्रांनो, जे हरित कण खाल्ल्याच्या नंतर त्यामध्ये जे पाठीमागे जे आहे तर पुढे खात खात गेल्यानंतर पाठीमागे जी आहे तर ढवळ्या रेषा ती सोडत चालत असते। मग मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला समजतं की नागाळीचा प्रादुर्भाव त्यामध्ये आहे। मित्रांनो, नागाळी ही 30-35 दिवसाची त्यामध्ये सायकल असते। ही सायकल टेम्परेचर जास्त असेल तर त्यामध्ये होत असते, फास्ट ती क्रिया होत असते। मित्रांनो, त्यामध्ये टेम्परेचरच्या हिशोबाने कमी जास्त तिची लाईफ सायकल ही दिवसामध्ये होत असते। पण मित्रांनो, नागाळी जी आहे तर ती खाल्ल्याच्या नंतर ती नागमोडी पद्धतीने खाते, म्हणून तिला नागाळी म्हणतात। त्यामध्ये तिला इंग्लिशमध्ये लिप मायनर सुद्धा म्हणतात। मग मित्रांनो, जी नागाळी आहे तर ती खाणं झाल्याच्या नंतर पानाच्या एका कडीने ती खाली पडते आणि त्यामध्ये पुन्हा ती कोश अवस्थेमध्ये जाते। कोश अवस्थेच्या नंतर ती मित्रांनो पुन्हा काही दिवसांनी त्यामधून जे आहे तर जी काळी माशी असो किंवा पिवळी माशी असो तर ती त्यामधून बाहेर निघते आणि तसंच तिचं जे लाईफ सायकल आहे तर ते पुन्हा असंच चालत राहतं। मग मित्रांनो, हे लाईफ सायकल थांबवणे आपल्याला पहिलं गरजेचे आहे। मग मित्रांनो, लाईफ सायकल थांबवण्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन त्यामध्ये करणे गरजेचे आहे। मित्रांनो, एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला जे पिवळे ट्रॅप आहे, येलो ट्रॅप आहे तर ते आपल्याला लावणे गरजेचे आहे मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला जे आपल्या शेतामध्ये जर नागाळीचा प्रादुर्भाव जर दिसला तर ते जे पानं आहे तर ते पानाचं जे नागाळींना प्रादुर्भाव झालेला आहे तर त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, जेणेकरून तिचा प्रसार जास्त प्रमाणात होणार नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन त्यामध्ये करू शकतो मित्रांनो। त्याचबरोबर आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये जे नीम ऑइल आहे, ज्यामुळे कडू याच्यावरती अंडे घालणार नाही माशी, त्यासाठी आपल्याला नीम ऑइलचा त्यामध्ये वापर करणे गरजेचे आहे। आपल्याला 15 दिवसांनी 8 दिवसांनी आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने नीम ऑइल जे आहे त्यामध्ये 1000 ppm असो किंवा आपल्याला जे 1.5 लाख ppm जे आहे तर त्यामध्ये आपण त्याचा वापर नीम ऑइलचा अवश्य करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या पिकामध्ये जर नागाळीचा प्रादुर्भाव दिसला की तात्काळ आपल्याला जे त्यामध्ये आपल्याला कीटकनाशक आहे मित्रांनो, तर कीटकनाशकामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेंझोएटचा त्यामध्ये वापर करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, जे प्रोपेक्स सुपर आहे त्याचा वापर करू शकता किंवा आपलं जे कोरोजन आहे तर त्याचा वापर करू शकता मित्रांनो। असे 2-3 कीटकनाशकामध्ये आपण कोणतंही किंवा त्याचबरोबर मित्रांनो आपण आबासिन जे आहे तर आबासिन त्यामध्ये घेऊ शकतो लिप मायनर साठी। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जे स्पेनेटोरम जे आहे तर ते घेऊ शकता। 2-4 कीटकनाशक बाजारामध्ये आहे तर त्यामधील कोणतेही कीटकनाशक घेऊन आपण जे आहे तर नागाळीचं कंट्रोल त्यामध्ये करू शकतो। फक्त मित्रांनो, आपल्याला नागाळीचं लवकर कंट्रोल करायचं आहे, जेणेकरून आपलं पीक हे खराब होणार नाही। कारण नागाळी आपल्याला जरी छोटी दिसत असेल तर त्यामध्ये पानातलं जे हरितद्रव्य कण आहे तर ते खाल्ल्याच्या नंतर ते प्रकाश संश्लेषण क्रिया त्यामध्ये होत नाही, त्यामध्ये अन्न निर्माण करण्याची प्रक्रिया त्यामध्ये होत नाही आणि तात्काळ त्यामध्ये आपलं जे पीक आहे
तर ते खराब होऊन वाळून जातं। त्यामुळे मित्रांनो आपल्याला नाग अळीला कंट्रोल करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण नाग अळीला कंट्रोल करू शकता। मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। आणि मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करण्यासाठी मदत करा। मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।